येस, एक 5 मिनिटं रिव्हिजन करूया. अं, दीक्षा लंकेश्वर, अनम्यूट युअरसेल्फ. येस दीक्षा. दीक्षा, आपण आतापर्यंत जे पॉइंट्स बघितलेले आहेत त्याच्याबद्दल आपण रिव्हिजन करतोय. मनाली मस्के. Yes, ma'am. येस. सो ओके. मनाली, टेल मी which type of cells can produce or can synthesize antibodies? कोणी सांगेल? फास्ट किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका. कोणत्या सेल्स अँटीबॉडीज तयार करतात? विच टाइप ऑफ सेल्स आर एबल टू प्रोड्यूस अँड सिक्रेट्स? B cells, plasma cells, B येस. cells. येस, व्हेरी गुड. डी सेल्स. ऍटलीस्ट तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. तुमचा एकूण रिस्पॉन्स बघता तुम्हाला बेसिक ते येते की नाही याबद्दल थोडी शंका वाटते, कारण का तुम्हाला जेव्हा कॉल केलं जातं तेव्हा तुम्ही अनम्यूट होत नाही. मे बी तुम्ही एका साईडला लावून ठेवता लेक्चर आणि तुमची साईड बाय साईड कामं चालू असतात, असं एकूण चित्र दिसून येतं. बी लिम्फोसाइट्स. ओके. सो बी लिम्फोसाइट्स जरी अँटीबॉडीज तयार करत असतील तरी एका पर्टिक्युलर अँटीजेनच्या अगेन्स्ट जेव्हा बी लिम्फोसाइट्सला अँटीबॉडीज तयार करायचे असतात त्या त्या बी लिम्फोसाइटचं ऍक्टिव्हेशन होणं गरजेचं असतं. आणि ते ऍक्टिव्हेशन होण्यासाठी त्या बी लिम्फोसाइटला टी हेल्पर सेलची मदत घ्यावी लागते. इथे लक्षात, म्हणजे काही अँटीजेन्स, आता तुम्हाला हा SY ला पार्ट कव्हर झालेला आहे की देर आर सम अँटीजेन्स विच आर डिपेंडेंट ऑन टी लिम्फोसाइट्स अँड सम अँटीजेन्स आर इंडिपेंडेंट ऑन टी लिम्फोसाइट्स फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन अगेन्स्ट देम. इथे लक्षात, एखाद्या अँटीजेनच्या अगेन्स्ट जर अँटीबॉडीज तयार करायच्या असतील तर त्या बी लिम्फोसाइटला जर टी लिम्फोसाइटची मदत लागत असेल तर त्या अँटीजेन्सला काय म्हणलं जातं? टी डिपेंडंट अँटीजेन्स, थायमस डिपेंडंट अँटीजेन. थायमस हा वर्ड का आला? तर का टी लिम्फोसाइट थायमस मध्ये मॅच्युअर होतात, म्हणजेच इनडायरेक्टली त्या थायमसवर डिपेंड आहेत त्या अँटीजेनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी प्रोडक्शन होणं. आणि ज्यांना ती लिम्फोसाइटची मदत लागत नाही त्यांना म्हटलं जातं टी इंडिपेंडंट अँटीजेन्स. मग जे टी डिपेंडंट अँटीजेन्स आहेत की ज्यांना थायमस म्हणजे टी लिम्फोसाइटची मदत लागते त्या अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी, त्यामुळे टी लिम्फोसाइट पर्टिक्युलरली टी हेल्पर सेलचा ह्या एकूण अँटीबॉडी प्रोडक्शन मध्ये महत्वाचा रोल आहे. आणि त्यामुळे पहिला आपण पॉईंट बघितला होता अँटीजेन प्रोसेसिंग अँड प्रेझेंटेशन. दॅट इज अँटीजेन्स आर recognized by T lymphocytes only when these are processed and presented along with MSC molecule. So there are two types of the MSC molecule, MSC1 and MSC2. MSC1 molecule they present antigen to TC cell, that is cytotoxic T cells, and MSC1 it is expressed by all nucleated body cells. Understood? And MSC2 it is expressed by antigen presenting cells, and these antigen presenting cells express antigen peptide MSC2 complex टू टी हेल्पर सेल्स. हे इक्वेशन किंवा हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. MSC1 कोण एक्सप्रेस करतं? ऑल न्यूक्लिएटेड बॉडी सेल्स. आणि त्यांच्या ह्या बॉडी सेल्सवर हा जो MSC1 प्लस अँटीजेन पेप्टाइड कॉम्प्लेक्स एक्सप्रेस होतो, तुम्ही ते पाचवेस पुन्हा एकदा बघा, स्क्रीनशॉट काढून ठेवले असतील तर, हा जो कॉम्प्लेक्स एक्सप्रेस होतो तो कॉम्प्लेक्स म्हणजे अँटीजेनिक पेप्टाइड प्लस MSC1 मॉलिक्युल इट इज रिकॉग्नाइज्ड बाय TC सेल, सायटोटॉक्सिक टी सेल्स. आणि त्या आणि हा प्रोसेसिंग पाथवेला काय म्हणलं जातं? सायटोसोलिक पाथवे. कारण का हे जे अँटीजेन्स आहेत ते सायटोप्लाझम मध्येच तयार होत असतात. इंट्रासेल्युलर अँटीजेन्स किंवा एंडोजिनस अँटीजेन्स हे MSC1 मॉलिक्युल प्रेझेंट करत असतात. इथे लक्षात, मग एंडोजिनस किंवा इंट्रासेल्युलर अँटीजेन्स कुठले? तर व्हायरल अँटीजेन्स किंवा ट्युमर अँटीजेन्स की जे त्या होस्ट सेलच्या, टार्गेट सेलच्या सायटोप्लाझम मध्ये तयार होतात आणि त्यामुळे त्यांना एंडोजिनस किंवा इंट्रासेल्युलर अँटीजेन्स म्हणतात. आणि असे अँटीजेन कोण प्रेझेंट करतं? MSC1 मॉलिक्युल. कुणाला प्रेझेंट करतं? TC सेल्स. आलं लक्षात? Then next point, MSC2. MSC2 it is presented by expressed by
antigen presenting cells. Okay, antigen presenting cells express or display MSC2 antigenic peptide complex to T helper cells. आलं लक्षात? मग अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स सगळ्यांना माहिती आहेत, बी लिम्फोसाइट, मॅक्रोफाज अँड डेंड्रायटिक सेल्स. आणि पाथवे कुठला आहे त्याचा? एंडोसायटिक पाथवे. हे थोडंसं डिटेल मध्ये वाचून ठेवा, अभ्यास करा, तुमच्या तर एक्झाम जवळ येते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघितला होता की एकदा का टी लिम्फोसाइट्सनी म्हणजे पर्टिक्युलरली टी हेल्पर सेल्सनी MSC2 बरोबर अँटिजेनिक पेप्टाइड कॉम्प्लेक्स रेकॉग्नाइज केला की त्यांचं ऍक्टिव्हेशन होतं. येथे लक्षात, टी सेल्स गेट ऍक्टिव्हेटेड आफ्टर रेकॉग्निशन ऑफ अँटिजेनिक पेप्टाइड कॉम्प्लेक्स विथ MSC2 molecule. So this activated T helper cells and they interact for activation of T helper cell. T lymphocyte must interact with antigen presenting cells. इंट्रॅक्शन आपण बघितली होती की MSC2 अँड अँटिजेनिक पेप्टाइड टी सेल रिसेप्टर. त्याच्याबरोबर पोस्ट इम्युलेटरी मॉलिक्यूल ची इंट्रॅक्शन बघितली होती. B7 मॉलिक्यूल इट इज एक्सप्रेस्ड बाय अँटिजेन प्रेझेंटिंग सेल्स अँड B7 ला कॉम्प्लिमेंटरी मॉलिक्यूल CD28 हा टी लिम्फोसाइट्स बरोबर इंट्रॅक्शन एक्सप्रेस होतो. येते लक्षात. आणि या दोघांमध्ये जी इंट्रॅक्शन होते त्याला आपण पोस्ट इम्युलेटरी सिग्नल किंवा पोस्ट इम्युलेटरी इंट्रॅक्शन म्हणलं जातं. आलं लक्षात? हा दोन्ही इंट्रॅक्शन टी हेल्पर सेलच्या ऍक्टिव्हेशन साठी गरजेचे असतात. एकदा का टी हेल्पर सेल ऍक्टिव्हेट झाल्या की त्या बी लिम्फोसाइट बरोबर इंटरॅक्ट होतात. बी लिम्फोसाइट बरोबर इंटरॅक्ट झाल्या की त्या बी सेलचं ऍक्टिव्हेशन करतील. त्याचबरोबर ऍक्टिव्हेटेड टी हेल्पर सेल सायटोकाइन्स तयार करतात. इंटरलिकिन 2 रिसेप्टर आठवतंय का बघा? ते ऍक्टिव्हेशन झालं की त्या टी हेल्पर सेलचं ऍक्टिव्हेशन झालं की त्या सायटोकाइन्स तयार करतात आणि ते सायटोकाइन्स बी लिम्फोसाइटला जाऊन बाइंड होतात आणि बी लिम्फोसाइटला सिग्नल दिले जातात फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. मग फक्त प्रोडक्शन साठी नाही तर सुरुवातीला स्टेप असेल ऍक्टिव्हेशन. मग ऍक्टिव्हेशन करणाऱ्या काही सायटोकाइन्स वेगळे असतात. ऍक्टिव्हेशन झालं की त्याचं प्रोलिफरेशन होणं गरजेचं असतं, म्हणजे सेल डिव्हिजन होऊन त्या ऍक्टिव्हेटेड बी लिम्फोसाइटचा नंबर वाढणं गरजेचं असतं. एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये येतो, शत्रू आपल्या बॉडीमध्ये येतो, तर त्याच्यासाठी लढण्यासाठी सैन्य आपल्याकडे जास्त हवंय, म्हणून प्रोलिफरेशन किंवा सेल डिव्हिजन होणं गरजेचं असतं. मग ऍक्टिव्हेटेड बी लिम्फोसाइटचा नंबर वाढला. ऍक्टिव्हेटेड बी लिम्फोसाइटचा नंबर वाढतो म्हणजे प्रोलिफरेशन आफ्टर प्रोलिफरेशन there will be differentiation means what? That is activated B lymphocytes get differentiated into effector cell and memory cell. Effector cells mean they are known as plasma B cell, and these plasma B cells secrete antibodies, while memory B cells they have role in subsequent exposure of same pathogen. Those pathogens जेव्हा इन्फेक्शन होईल त्यावेळी मेमरी सेल्स ऍक्टिव्हेट होतात आणि मग त्या तिथं त्यांचं पुन्हा इफेक्टर सेल मध्ये कन्व्हर्जन होतं, डिफरन्शिएशन होतं आणि ते अँटीबॉडी सिक्रेट करते. सो अप टू दिस पॉइंट we have seen or we have covered this unit. Now next unit or next point in this unit is role of follicular dendritic cell in selection of high affinity B lymphocytes. म्हणजे काय तर थोडक्यात फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स यांचा B cell clonal expansion and selection of high affinity B lymphocyte म्हणजे affinity maturation मध्ये आणि क्लोनल एक्सपान्शन मध्ये ह्या फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेलचा रोल असतो. आता फर्स्ट ऑफ ऑल क्लोनल एक्सपान्शन म्हणजे काय? क्लोनल एक्सपान्शन क्लोन्स जेव्हा जी पहिली बी लिम्फोसाइट ऍक्टिव्हेट होईल त्या बी लिम्फोसाइटचे क्लोन्स तयार होणं गरजेचं असतं. क्लोन म्हणजे एक्झॅक्ट कॉपी. तुम्हाला माहितीये एक्झॅक्ट कॉपी. स्क्रीन दिसतीये ना सगळ्यांना? Yes. Are you able to see the screen? I have Yes, shared ma'am. screen. Okay. So बी सेल क्लोन्स आता जी पहिली बी सेल ऍक्टिव्हेट झालेली आहे की जिने तो अँटीजेन रेकॉग्नाइज केलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तिचं ऍक्टिव्हेशन झालेलं आहे त्या बी सेलचं क्लोनल एक्सपान्शन होणं गरजेचं आहे. एक्सपान्शन शब्दाचा अर्थ कळला असेल, सेल डिव्हिजन नंबर वाढणं आणि क्लोनल म्हणजे एकसारख्या सेल्स तयार होणं गरजेचं आहे. अदरवाईज ती बी लिम्फोसाइट वेगवेगळ्या अँटीजेनिक स्पेसिफिसिटी असलेल्या अँटीबॉडीज तयार करेल. आपल्याला त्याच पर्टिक्युलर अँटीजेनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार करणाऱ्या त्या ऍक्टिव्हेटेड बी सेल सारख्या क्लोन्स किंवा एक्झॅक्ट कॉपी तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या सगळ्या सेल्स त्या अँटीजेनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करतील, त्या पर्टिक्युलर अँटीजेनच्या अगेन्स्टच स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार होतील. सो क्लोनल एक्सपान्शन आलं लक्षात. फॉलिक्युलर डेंड्रायटिक cells they have role in clonal expansion
अँड नेक्स्ट इज ऍफिनिटी मॅच्युरेशन. ऍफिनिटी मॅच्युरेशन म्हणजे काय, तर त्या अँटीजेन्सची मॅक्झिमम ऍफिनिटी किंवा हाय ऍफिनिटी असलेल्या अँटीबॉडीज तयार करणाऱ्या बी सेल्स, म्हणजेच अँटीजेन्सची हाय ऍफिनिटी असलेल्या बी लिम्फोसाइट्स सिलेक्ट होणं गरजेचं आहे. जर लो ऍफिनिटी असेल तर त्या अँटीबॉडीज सुद्धा अगदी म्हणजे ते व्यवस्थित बाइंड होणार नाहीत अँटीजेन्स बरोबर आणि पुढचे इम्युन रिस्पॉन्सेस डेव्हलप होणार नाहीत. त्या अँटीजेन्सला बाइंड होण्यासाठी त्या अँटीबॉडीची ऍफिनिटी जास्त असणं गरजेचं आहे आणि अशा हाय ऍफिनिटी अँटीबॉडीज तयार करणाऱ्या बी सेल्स सिलेक्ट करणं, पुढे त्यांची त्या डिव्हाइड करणं किंवा त्यांना पुढे इम्युनो कॉम्पिटंट सेल्स पुढे त्या प्रोसेसमध्ये फॉरवर्ड करणं, हे काम कोण करतं, फॉलिक्युलर डेंड्रायटिक cells. So follicular dendritic cells, they have role in clonal expansion and selection of high affinity B lymphocytes. इथपर्यंत समजलं. आता आपण डेंड्रायटिक सेल्स DC हा पॉइंट इम्युन सेल्स मध्ये कव्हर केला होता. त्यावेळी डेंड्रायटिक सेलचं फंक्शन बघितलं होतं किंवा इव्हन दरवेळी आपण जेव्हा अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स म्हणतो तेव्हा ती 3 सेल्स म्हणतो, त्यातली एक सेल आहे डेंड्रायटिक सेल्स. मीन्स डेंड्रायटिक सेल्स दे हॅव रोल इन अँटीजेन प्रोसेसिंग अँड प्रेझेंटेशन. But this follicular dendritic cells, they have different role than antigen processing and presentation. ह्या follicular dendritic सेलचा आता जो मी रोल सांगितला की they have role in clonal expansion and affinity maturation. म्हणजेच काय, तर अँटीजेन प्रोसेसिंग प्रेझेंटेशन पेक्षा हा रोल त्यांचा रोल हा नाहीये, तर कुठला रोल आहे, antigen clonal expansion and high affinity maturation of the lymphocytes. समजतंय? That is, this follicular dendritic cells have different role than regular dendritic cells. They have role in clonal expansion and high affinity maturation of the lymphocytes. Okay. Then आता ह्या सेल्स कुठे असतात, लोकेशन काय, डेंड्रायटिक सेल्स आपण बघितलं होतं लोकेशन की दे आर डिस्पर्स थ्रू आउट द बॉडी, कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये असतील, इव्हन स्किन लेअर मध्ये जे असतात त्यांना आपण लँगर हँड सेल्स म्हणतो. नाउ लेट्स सी द लोकेशन ऑफ फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स. फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स दे प्रेझेंट a unique cell type within the B cell follicles. In immune organs, we have seen the two types of the these lymphoid follicles. Lymphoid follicles, that is primary lymphoid follicles and secondary lymphoid follicles. आठवतंय का बघा, primary lymphoid follicles and secondary lymphoid follicles. Primary lymphoid follicles मध्ये ह्या ज्या बी लिम्फोसाइट्स असतात त्या लूजली अरेंज असतात. येते लक्षात. आता मी काढत नाही, त्यावेळी मी तुम्हाला दाखवलं होता, मे बी तुम्ही काढून घेतले असतील किंवा पीपीटी मध्ये बघितले असतील. अशा लूज अरेंजमेंट असते बी लिम्फोसाइट्स. ओके. आणि त्याला काय म्हणतात, त्याच्यामध्ये टी हेल्पर सेल्स पण काही प्रमाणात असतात, मॅक्रोफॅजेस असतात. सो दिस क्लस्टर ऑफ बी lymphocyte is known as the primary lymphoid follicles, and these primary lymphoid follicles get converted into secondary lymphoid follicles after antigenic stimulus. That is, when our body or our immune system encounter pathogens, these primary lymphoid follicles get converted into secondary lymphoid follicle. They get converted into secondary lymphoid follicle. In secondary lymphoid follicle, there is a concentric ring of B lymphocyte. In secondary lymphoid follicle, there is a concentric ring of B lymphocyte. आता इथे थोडंसं फास्ट काढून होत नाहीये, पण अशा हा एकच लेअर काढला, लेयर्स असतात कॉन्सेंट्रिक लेयर्स, म्हणजेच काय की डेन्सली पॅक्ड बी लिम्फोसाइट्सनी एक रिंग तयार केलेली असते. आलं लक्षात, समजतं. अशा एक बी लिम्फोसाइटची रिंग तयार झाली असते. अँड दिस कॉन्सेंट्रिक रिंग एनक्लोजेस अ जर्मिनल सेंटर ऍट द मिडल. लक्षात, हा काय असतो, मिडल किंवा इंटेरियर रिजन मध्ये हा जर्मिनल सेंटर, जीसी म्हणजे काय, जर्मिनल सेंटर. आणि हा जर्मिनल सेंटर्स मध्ये ह्या फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स प्रेझेंट असतात. आलं लक्षात. अँड देअर they play important role in clonal expansion as well as affinity maturation of B lymphocytes. These follicular dendritic cells, they are present in germinal centers. Okay.
Now let's see their role. Their most striking feature is the ability to capture and retain the native antigens for long period of time. आता हे थोडंसं त्यांचं एक्स्ट्राऑर्डिनरी कॅरेक्टर म्हणू शकतो किंवा मोस्ट स्ट्रायकिंग फीचर म्हणू शकतो की तेच फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स. आता फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स म्हणजे बघा आधी मी डायग्राम इथे काढून दाखवते. तुम्ही हा डायग्राम्स काढून घेताय की नाही मला माहिती नाही, पण तुमच्या नोटबुक मध्ये हे असणं गरजेचं आहे. तुम्ही जसं रेग्युलर ऑफलाईन लेक्चरला आतापर्यंत FY SY TY ला जसे रनिंग पॉइंट्स लिहून घेत असाल अशा प्रेक्षकांचे, तसंच ह्या लेक्चरलाही तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे. लक्षात प्रत्येक गोष्ट ही नोटमध्ये येत नाही. सो दिस इज फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल, दॅट इज FDC. So these follicular dendritic cells have receptors for antibodies on their surface. They have receptors for antibodies on their membranous extensions. तुम्हाला माहिती आहे dendritic cells, they have long membranous extensions. They look like dendrites and so they are named as dendritic cells. So these dendritic follicular dendritic cells, they have receptors for antibodies on their long membranous extension. And so antigen antibody complex means this antibody which are already bound to the antigens. आलं लक्षात, हा जो डॉट काढलाय antigen आहे ही antibody. So these follicular dendritic cells, they have receptors for antibodies. So antibodies bound to the antigens, that is antigen antibody complex, they get bound to the to these receptors present on the surface of follicular dendritic cells. So this follicular dendritic cells retain this antigen antibody complex on their surface for long period of time. इथे लक्षात असे वेगळे, आता हा मी कॉम्प्लेक्स पूर्ण काढलेला आहे पण इथे जस्ट एक डॉट की जो ऍक्च्युली काय आहे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे. इथे लक्षात. सो दिस डेंड्रायटिक सेल्स म्हणजे आता मी अख्खा कॉम्प्लेक्स काढण्यापेक्षा जस्ट सिम्बॉलिक म्हणून एक डॉट काढते की तो काय ऍक्च्युली antigen antibody complex. आलं लक्षात. So this dendritic follicular dendritic cells, their ability to capture means to bind and retain these antigens, native antigens. Native का म्हणलंय म्हणजे प्रोसेस्ड झालेला नाही असा. तसं अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स अँटीजन प्रोसेस करतात आणि मग त्यातला एखादा पेप्टाइड त्यांच्या सरफेसवर डिस्प्ले करतात. इथं काय होतं, फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल नेटिव्ह किंवा होल अँटीजेन त्यांच्या सरफेसवर ते बाइंड करून घेऊ शकतात आणि ते रिटेन नेटिव्ह अँटीजेन्स फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाइम्स. आली लक्षात इथपर्यंत? समजलंय का इथपर्यंत? नाउ आफ्टर some time these follicular dendritic cells shed these antigen antibody complexes, that is immune complexes, on some complexes in the form of round beaded structures. These follicular dendritic cells, they shed this antigen antibody complex, that is immune complexes, in the form of round beaded structure. म्हणजे काय होतंय बघा, ही डेंड्रायटिक सेल आहे, त्याच्यावरती आता हे जे मेम्ब्रानस एक्सटेन्शन्स होते की ज्याच्यावर आता अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हणजेच इम्युन कॉम्प्लेक्सेस बाउंड झाले होते नेटिव्ह फॉर्म मध्ये, त्यांचं आता शेडिंग होतं. शेडिंग म्हणजे काय, तर ते त्या डेंड्रायटिक सेल्स पासून डिटॅच व्हायला लागतात, ते इथून बाहेर पडायला लागतात आणि साधारण ते कोणत्या फॉर्म मध्ये डिटॅच होतील, तर त्यांचे राऊंड बीड्स तयार होतात. इथे लक्षात, round beads. And these round beads where the antigen antibody complexes, or they have enclosed the antigen antibody complexes. इथे लक्षात. आता इथे थोडंसं माझं डायग्राम ऍटलीस्ट काढणं थोडंसं हे होत आहे, पण मी तुम्हाला जी नोट शेअर करेन त्याच्यामध्ये व्यवस्थित नोट्स डायग्राम काढलेल्या असतील. आलं लक्षात. थोडक्यात हे जे मेम्ब्रानस एक्सटेन्शन्स आहेत, दिस डेंड्रायटिक follicular dendritic cells shed these
immune complexes shed means get detached. Okay, so this immune complexes get detached in the form of beads from this dendritic cells. आलं लक्षात? हे हळूहळू डिटॅच व्हायला लागतात, असे सुट्टे व्हायला लागतात त्याच्यापासून. समजतं? आणि ते बीड्स कशाचे बनलेले आहेत? इम्युन कॉम्प्लेक्सेस मीन्स अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस. ओके, नाउ दिस अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस जे राऊंड बीड्स आहेत त्यांना काय म्हणलं जातं? इकोझाझोम्स. दिस बीड्स आर नोन ॲज द इकोझाझोम्स. अँड नाउ B lymphocytes. In next step, B lymphocytes are able to सांगायचं की नाही अजून कन्फर्म बरं माझं नाही चालेल. So after this B lymphocytes now are able to find or able to attach or able to capture these beads on their surface. As we know, the B lymphocytes, they have membrane bound antibodies, that is B cell receptor on their surface. This is B lymphocytes. So these B lymphocytes, they have membrane bound antibodies known as the B cell receptor. This is B cell. Okay. So these B cells now can accept or can capture this icosazomes. This icosazomes म्हणजे काय? की जे राऊंड बीडेड स्ट्रक्चर्स आहेत की जे फॉलिक्युलर डेंड्राटिक सेल्स पासून डिटॅच झालेले आहेत असे स्ट्रक्चर्स इकोझाझोम्स म्हटलं जातं. इकोझाझोम्स आर नथिंग बट antigen antibody complexes. These complexes or icosazomes are captured by the B lymphocyte with the help of the B cell receptor. And then B lymphocyte, as we know, it is antigen presenting cells. So this B lymphocyte can capture, then engulf, and then process, and then present antigenic peptides on their surface. Okay, means antigen processing and presentation is done by this B lymphocytes. And so ह्या प्रोसेस मध्ये काय होतंय की हा नेटिव्ह अँटीजन या होल अँटीजन बऱ्याच काळापर्यंत त्या डेंड्रायटिक सेलच्या मेम्ब्रेन्सवर रिटेन होतोय, तिथे म्हणजे थोडक्यात रिटेन केला जाऊ शकतोय फॉर लॉंग पिरियड. आणि नंतर जेव्हा मेमरी रिस्पॉन्सेस किंवा लॅटर रिस्पॉन्सेस जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा त्यांच्यामध्ये बी लिम्फोसाइट्स की ज्यांना या अँटीबॉडीजची हाय अफिनिटी आहे अशाच अँटीबॉडीज ह्या इकोझाझोम्स किंवा ह्या इम्युन कॉम्प्लेक्सेसला जाऊन बाइंड होतील आणि त्यांचं पुढे एक्टिव्हेशन होईल, क्लोनल एक्सपान्शन होईल, प्रोलिफरेशन होईल, डिफरन्शिएशन होईल. येतं लक्षात? सो दिस फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स हॅव रोल इन क्लोनल एक्सपान्शन एज वेल एज अफिनिटी मॅच्युरेशन. समजलंय का इथपर्यंत? का रिपीट करू परत? येस येस. बघा हा पॉइंट थोडासा वेगळा आहे. रिपीट करू का? कुठपर्यंत समजलं सांगा? प्लीज रिप्लाय. कुणाला समजलं नाहीये? अस्मिता, लेक्चर ऐकायचं चालू आहे ना? समजलं का? हॅलो, हा मॅडम समजतंय ना? आपण काय बघतोय आता की जेव्हा बी सेल ऍक्टिव्हेशन, प्रोलिफरेशन, डिफरन्शिएशन होतं तेव्हा त्याच्यामध्ये फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेलचाही महत्वाचा रोल असतो. कारण का इम्युन सेल्स मध्ये आपण बघितलं होतं की कसे अँटीबॉडीज तयार होतात इम्युन सेल्स, इम्युन ऑर्गन्स मध्ये, की प्रायमरी लिम्फॉइड, सेकंडरी लिम्फॉइड्स ते बी लिम्फोसाइट्स मायग्रेट होतात. प्रायमरी लिम्फॉइडचं कन्व्हर्जन सेकंडरी लिम्फॉइड मध्ये होतं आणि ह्या होत असताना त्या सेकंडरी लिम्फॉइड मध्ये फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स असतात की ज्या बी सेल ऍक्टिव्हेशन, प्रोलिफरेशन आणि डिफरन्शिएशन मध्ये महत्वाचा रोल प्ले करतात. लक्षात? मग ते कसं करतात तर हे जे नेटिव्ह अँटीजेन्स आहेत किंवा whole antigens are these antigens are retained by the cells on their surface for long period. After some period or after because of some stimulation, these dendritic cells they shed these antigen antibody complexes in the form of round beaded structure. These round beaded structure are known as the icosazomes, and then these icosazomes get released or get detached from the
follicular dendritic cells and now captured by the B lymphocytes. So B lymphocytes, they capture these antigen antibody complexes or ecosomes with the help of this their B cell receptor. B cell receptor are nothing but membrane bound antibodies. After capturing this antigen, next step is engulfment, processing, and presentation of these antigens. Okay, means in this step, the B lymphocytes with high affinity for that particular antigens get involved in this process. ज्या बी लिम्फोसाइट्स कडे त्या अँटीजेन साठी ऍक्टिव्हिटी जास्त आहे अशा आणि अशा सेल्स फक्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील. आलं लक्षात? समजतंय? इथपर्यंत समजलंय पॉइंट सगळ्यांना? पीपीटी बघूया आपण. थोडक्यात पीपीटी मध्ये जे सांगितलेलं आहे त्याच डायग्राम मध्ये सांगितलेलं आहे की जर follicular dendritic cells they have extraordinary character to retain the native antigen for long period of time. After some period or after some stimulation, these dendritic cells share these round-beaded structures, means ecosomes. Ecosome includes antigen antibody complexes. आले लक्षात इथपर्यंत? And these ecosomes then captured by the B lymphocytes and then antigen processing presentation. कारण का B lymphocytes ही सुद्धा antigen presenting cell आहे. Okay, and so in next step antigen processing presentation is done and cells with higher affinity get activated. आलं लक्षात? त्या पीपीटी मध्ये बऱ्यापैकी तेच पॉइंट डिस्कस केलेले आहेत. लेट्स रीड. This cell undergo proliferation, somatic mutation, isotype switching, positive selection, differentiation into memory B cells, plasma B cells within FDC network. FDC network means what? Follicular dendritic cells. These follicular dendritic cells are present in secondary lymphoid follicle. इथे सांगितलं की जिथे प्रायमरी follicles get converted into secondary follicles आणि मग सेकंडरी फॉलिकल मध्ये बी सेल्स अलाइनमेंट होते, त्यांचे कॉन्सेंट्रिक रिंग तयार होते, सेंटरला जर्मिनल सेंटर तयार होतं की जिथे ह्या फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेलचं नेटवर्क तयार झालेलं असतं आणि ह्या फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल ह्या वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचा महत्वाचा रोल आहे. आता सोमॅटिक म्युटेशन हा पॉईंट तुम्हाला कुठेही दिलेला नाही. सोमॅटिक म्युटेशन म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा आपण बघितलंय की B lymphocytes they are able to produce the specific antibodies against the particular antigen. त्या particular antigenच्या against स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार करायचं काम त्या बी लिम्फोसाइट्स करतात. मग बी लिम्फोसाइट्स कडे ही एक्स्ट्राऑर्डिनरी कॅरेक्टर आहे असं म्हटलं तरी चालेल की कोणताही पॅथोजन होते, कोणताही अँटीजन आपल्या बॉडीमध्ये येते त्याच्या अगेन्स्ट स्पेसिफिक अँटीबॉडीज त्या करतात. इव्हन आता जो आपण नवीन इमर्जिंग म्हणतोय इन्फेक्शन किंवा डिसीज कोविड-19 हा जो व्हायरस आहे कोरोना व्हायरस त्याच्या अगेन्स्ट ही बॉडीमध्ये आपल्या अँटीबॉडीज तयार होतात. अजून काही इमर्जिंग व्हायरसेस असतील, इन्फेक्शन असतील, नवनवीन पॅथोजन्स येतात त्याच्याही अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये बी लिम्फोसाइट्स अँटीबॉडीज तयार करू शकतात. न्यूमेरस व्हरायटी किंवा इनॉर्मस नंबर ऑफ अँटीजेनच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीतल्या बी लिम्फोसाइट अँटीबॉडीज तयार करू शकतात आणि त्याही स्पेसिफिक. मग हे कसं पॉसिबल आहे? तर त्याच्यामध्ये अँटीबॉडी डायव्हर्सिटी हा पॉईंट तुम्हाला एमएससी लेवलला आहे. त्यातला एक महत्वाचा डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. डिफरंट हे जे स्पेसिफिसिटी आहे ती क्रिएट करणं, डेव्हलप करणं. त्याच्यामध्ये जो एक पॉइंट आहे वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत त्याच्यासाठी डायव्हर्सिटी क्रिएट होण्यासाठी. त्यातला एक पॉइंट आहे सोमॅटिक म्युटेशन. म्हणजे जेव्हा अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी अँटीबॉडी तयार करणारे जीन्स यांची जेव्हा रिअरेंजमेंट होत असते आणि फायनल स्टेप्स मध्ये जेव्हा स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार करण्यासाठी जे जीन्स अलाइन होत असतात त्यांची रिअरेंजमेंट होत असते तेव्हा त्याच्यामध्ये काही म्युटेशन्स होतात, सडन म्युटेशन्स होतात, स्पॉन्टॅनियस म्युटेशन्स, सोमॅटिक म्युटेशन म्हणतात त्यांना. त्या म्युटेशन्समुळे त्या अँटीजनची स्पेसिफिसिटी एन्हान्स होते, वाढते आणि त्यामुळे त्या पर्टिक्युलर अँटीजनच्या अगेन्स्ट बी लिम्फोसाइट स्पेसिफिक इम्युनिटी तयार करू शकतात. म्हणजे फक्त सोमॅटिक म्युटेशन हा त्याला मेकॅनिझम रिस्पॉन्सिबल नाहीये, त्याला अजून असे 7 मेकॅनिझम्स रिस्पॉन्सिबल आहेत की ज्याच्यामुळे आपल्या बी लिम्फोसाइट त्या अँटीजेनच्या अगेन्स्ट स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार करू शकतात. Then next, FBC can take part in B cell activation and play an important role during affinity maturation by displaying native antigen and by presenting survival signal to B lymphocyte, and they are involved in memory cell development that has become generally accepted. लक्षात
म्हणजे ज्या बी लिम्फोसाइटचं म्हणजे मेमरी रिस्पॉन्स, कारण का बऱ्याच काळापर्यंत हा हा जो नेटिव्ह अँटीजन आहे किंवा आपला होल अँटीजन आहे, पॅथोजन असतील, ते त्यांच्या सरफेसवर रिटेन केले जातात आणि त्यामुळे काही काळानंतर सुद्धा बी लिम्फोसाइट त्या अँटीजनच्या अगेन्स्ट मेमरी रिस्पॉन्स किंवा मेमरी बी सेल डेव्हलप करण्यामध्ये ह्या फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेलचा रोल आहे. आणि लक्षात इथपर्यंत समजलंय का? हा इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? येस. कारण की इथला आपला या युनिट मधला हा पार्ट संपलेला आहे. इज मॉलिक्युलर मेकॅनिझम ऑफ अँटीबॉडीज. त्याच्यामध्ये अँटीजन प्रोसेसिंग प्रेझेंटेशन हा पॉईंट बघितला. त्याच्यानंतर नेक्स्ट अँटीजन टी सेल ऍक्टिव्हेशन, बी सेल ऍक्टिव्हेशन, रोल ऑफ सायटोकाइन्स इन बी सेल ऍक्टिव्हेशन अँड रोल ऑफ फॉलिक्युलर डेंड्रायटिक सेल्स इन सिलेक्शन ऑफ हाय ऍक्टिव्हिटी बी लिम्फोसाइट. हे 4 पॉईंट्स आपण इथे कव्हर केलेले आहेत. द नेक्स्ट पॉईंट इज हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी. नेक्स्ट पॉईंट इज हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी. त्याच्यात 1-2 मिनिटं आपण मला थोडंसं डिस्कस करूया. कुणाला जर हे शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर. दुसरं असं की तुम्ही बऱ्यापैकी आता मी तुम्हाला क्लासरूमवर नोट्स शेअर करते आहे, PDF शेअर करते, PPT आपली शेअर करते. त्याचबरोबर माझ्या काही हँड रिटन नोट्स सुद्धा आहेत. त्या जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकलला येता तेव्हा त्याची कॉपी जवळजवळ 1-2-3 तास असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ती कॉपी घेऊन मला झेरॉक्स करून परत माझी ओरिजिनल कॉपी रिटर्न केली, त्याच्यासाठी तुमचं आय कार्ड मला द्यावं लागेल. तर तुमच्याकडे त्यात नोट्स सुद्धा येतील. कारण का मे बी तुमची ही ऑफलाईन आहे असं म्हणतात एक्झाम, ते तुम्हाला त्याच्याबद्दल अधिक डिटेल्स माहिती असतील. सो ऑफलाईन असेल तर तुम्हाला फक्त MCQs येणार नाहीयेत. तुम्हाला शॉर्ट नोट्स, लॉंग आन्सर्स, त्याचा पॅटर्न वेगळा असू शकतो एक्झामचा आणि त्या दृष्टीने थोडं तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे, नोट्स कलेक्ट करणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतः नोट्स काढणं गरजेचं आहे. आपल्या लायब्ररीमधून तुम्ही आता बुक्स घेऊ शकता, कॉलेजमध्ये येतात प्रॅक्टिकलसाठी. समजतंय ना? काही असतील शंका तर तुम्ही त्यावेळेला विचारू शकता किंवा आता सुद्धा तुम्हाला जर नोट्स किंवा ह्याच्याबद्दल काही विचारायचे असतील डाऊट तर विचारा, नाहीतर आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करूया. आहेत का काही डाऊट्स? आहात का जागेवर? आधी ऐकताय का? येस. ओमकार उबाळे, हो मॅम. आदित्य चिकणे. हो मॅम, आहे जागेवर. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नोट्स किंवा ह्याच्या संदर्भात काही विचारायचं नाहीये ना? नाही मॅम. ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉइंट म्हणजेच हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी स्टार्ट करूया. ओके. सो टायटल समजलं का? हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी अँड मोनोक्लोनल अँटीबॉडीज. हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी अँड मोनोक्लोनल अँटीबॉडीज. Now, first of all, we will see what are the monoclonal antibodies and what are the polyclonal antibodies. Okay, so most antigens like bacteria, they have multiple epitopes on their surface. That is, as we know, the bacterial cell surface or the viral surface. So these bacterial cells or viruses, they have multiple types or multiple epitopes on their surface. का असतील multiple epitopes? Multiple epitopes म्हणजे काय? Epitopes म्हणजे काय तर जो एरिया त्या सेलवरचा की जो ऍक्च्युली किंवा अँटीजेन वरचा की जो ऍक्च्युली अँटीबॉडीज बरोबर बाइंड होतो त्याला आपण काय म्हणतो? इपिटोप म्हणतो. काय म्हणतो? इपिटोप. ओके. अँड बॅक्टेरियल सेल अँड दिस इपिटोप्स आर मेड अप ऑफ, केमिकली दे आर मेड अप ऑफ distinct 3 to 4 or 5 amino acids. That is, they have different chemical structures, and so they have specific antigen binding sites on antibodies. That is paratopes. They are complementary to
they have complementary structure on antibody surfaces, and these structures are known as the antigen binding sites on antibodies or paratopes on antibodies. Just antigens वरचा जो पर्टिक्युलर एरिया अँटीबॉडीज बरोबर बाइंड होतो त्याला आपण म्हणतो इपिटोप, आणि अँटीबॉडीचा जो पर्टिक्युलर एरिया की जो त्या इपिटोप बरोबर बाइंड होतो त्याला आपण म्हणतो पॅराटोप किंवा अँटीजेन बाइंडिंग साइट्स. आलं लक्षात? सो इपिटोप आणि पॅराटोप किंवा इपिटोप आणि अँटीजेन बाइंडिंग साइट्स यांच्यामध्ये इंटरॅक्शन होते, म्हणजेच अँटीजेन आणि अँटीबॉडीज एकमेकांबरोबर बाइंड झाल्या असं आपण. आलं लक्षात? मग बॅक्टेरियल सेल्स they have multiple epitopes on their surface, and these epitopes are composed of different chemical structure. As we know, bacterial cell surface it is composed of different types of glycoproteins, lipoproteins, carbohydrates, proteins, etc. इथे लक्षात वेगवेगळे प्रोटीन्स असतात, वेगवेगळ्या टाईपचे लिपोप्रोटीन्स असतील, ग्लायकोप्रोटीन्स असतील, ऑलिगोसॅकराइड्स असतील, म्हणजे शुगर रेसिड्यूज असतील, आणि मग हे वेगवेगळ्या केमिकल्स नेचर किंवा केमिकल स्ट्रक्चर असलेल्या पार्ट्स म्हणजेच इपिटोप्स ऑब्विसली त्या बॅक्टेरियल सेल्सवर प्रेझेंट असते. आले लक्षात? अँड सो बॅक्टेरिया दे हॅव द मल्टिपल इपिटोप्स. ओके, so these epitopes induce proliferation and differentiation of variety of B cell clones. Suppose हा जो असा सिलेंड्रिकल इपिटोप आहे, तो इपिटोप हा रेकॉग्नाइज करणारी सपोज ही बी लिम्फोसाइट आहे, ह्या बी लिम्फो सपोज दिस सिलेंड्रिकल इपिटोप. आता सिलेंड्रिकल का म्हटलं तर स्कीमॅटिकली किंवा डायग्रामॅटिकली मी तो रिप्रेझेंट केला, म्हणजे त्याचं केमिकल नेचर वेगळं असणार आहे. इथे लक्षात? सो दिस epitope is recognized by this B lymphocyte. लक्षात? ही बी लिम्फोसाइट आहे आणि ह्या बी लिम्फोसाइटनी तो सिलेंड्रिकल म्हणजे तो स्पेसिफिक इपिटोप रेकॉग्नाइज केला. इथे लक्षात? आफ्टर रेकॉग्निशन दिस बी लिम्फोसाइट गेट activated, proliferated and differentiated into plasma effector plasma cell or plasma B cell and produce the antibodies against that particular epitope. This the cylindrical epitope च्या अगेन्स्ट ही बी लिम्फोसाइट काय करेल? अँटीबॉडीज करेल, तयार करेल, आणि ह्या अँटीबॉडीज फक्त आणि फक्त ह्या इपिटोपलाच बाइंड होतील. हा त्या सेलवरच्या त्याच पॅथोजनवरच्या बाकीच्या इपिटोप्सला बाइंड होणार नाहीत. कारण का? या बी सेलचं ऍक्टिव्हेशन, प्रोलिफरेशन किंवा डिफरन्शिएशन कोणामुळे इंड्यूस झालंय? तर ह्या अँटीजेनिक डिटर्मिनंट्समुळे किंवा या इपिटोप्समुळे. हा इपिटोप या बी सेल रिसेप्टर, ह्या बी लिम्फोसाइटच्या सरफेसवर हा जो बी सेल रिसेप्टर आहे म्हणजेच मेम्ब्रेन बाउंड अँटीबॉडी आहे, त्या स्पेसिफिक अँटीबॉडीजनी किंवा त्या बी सेल रिसेप्टरनी हा सिलेंड्रिकल अँटीजन इपिटोप रेकॉग्नाइज केला, म्हणजे तो स्पेसिफिक केमिकल ग्रुप किंवा त्याचे स्पेसिफिक अमिनो ऍसिड स्ट्रक्चर असलेला त्या कार्बोहायड्रेट मोइटीज असतील, शुगर रेसिड्यूज असतील, तो जो काही स्पेसिफिक इपिटोप आहे तो ह्या बी लिम्फोसाइटनी रेकॉग्नाइज केला आणि त्याच इपिटोपच्या अगेन्स्ट तिनं काय केल्या? अँटीबॉडीज तयार केल्या. लक्षात? आणि त्यामुळे ह्या अँटीबॉडीज ह्या इपिटोपला किंवा ह्या इपिटोपला, ह्या दुसऱ्या इपिटोपला ट्रायंग्युलर आहे, हा जो दुसरा स्क्वेअर शेप आहे त्या इपिटोप्सला जाऊन बाइंड होणार नाही, फक्त आणि फक्त ह्याच इपिटोपला बाइंड होतो. आले लक्षात? मग हा जो दुसरा इपिटोप आहे तो इपिटोप दुसऱ्या बी लिम्फोसाइट रेकॉग्नाइज करतील. बी लिम्फोसाइटच्या सरफेसवर जो बी सेल रिसेप्टर असेल त्या बी सेल रिसेप्टरच्या मदतीने दुसरी बी लिम्फोसाइट्स हा इपिटोप रेकॉग्नाइज करतील आणि त्यांचं ऍक्टिव्हेशन, प्रोलिफरेशन होऊन त्या स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार करतील. अँड दिस अँटीबॉडीज दे विल बाइंड टू दिस ओनली दिस ट्रायंग्युलर इपिटोप. आले लक्षात? दुसऱ्या बाकीच्या इपिटोपला त्या अँटीबॉडीज बाइंड होणार नाही. म्हणजे ह्या ट्रायंग्युलर हा जो अँटीजेनिक डिटर्मिनंट किंवा इपिटोप आहे त्या ज्या बी सेलनी रेकॉग्नाइज केला त्या बी सेलचं ऍक्टिव्हेशन होईल, प्रोलिफरेशन होईल आणि डिफरन्शिएशन होऊन ज्या प्लाझ्मा बी सेल्स तयार होतील त्या प्लाझ्मा बी सेल फक्त आणि फक्त ह्या ट्रायंग्युलर अँटीजेनच्या अगेन्स्ट स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार करतील.
आणि त्या अँटीबॉडीचा बाकीच्या इपिटोपला बाइंड होणार नाही. सेम फॉर दिस इपिटोप, सेम फॉर दिस अनदर इपिटोप. लक्षात, त्या बाकीच्या इपिटोपच्या अगेन्स्ट सुद्धा बी लिम्फोसाइट्स, वेगवेगळ्या बी लिम्फोसाइट्स ऍक्टिव्हेट होतात. इथे लक्षात, म्हणजे एक सिंगल पॅथोजेन किंवा बॅक्टेरियल सेल जर कन्सिडर केली तरी ती वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ बी सेल्स ऍक्टिव्हेट करू शकते. आणि हा व्हरायटी ऑफ बी सेल्स दे आर एबल टू प्रोड्यूस और सिक्रेट द डिफरंट टाइप्स ऑफ अँटीबॉडीज. म्हणजे एका बॅक्टेरियल सेलच्या अगेन्स्ट, एका पॅथोजेनच्या अगेन्स्ट व्हरायटी ऑफ बी लिम्फोसाइट्स ऍक्टिव्हेट होतील. अँड सो दिस व्हरायटी ऑफ B cell clones, they are able to produce the antibodies with different specificity. आलं लक्षात. And so the resulting serum, जेव्हा एखाद्या पेशंट मध्ये पॅथोजन, त्या स्पेसिफिक पॅथोजनचं इन्फेक्शन होईल तेव्हा त्याच्या सीरम मध्ये, त्या पेशंटच्या सीरम मध्ये the resulting serum antibodies are heterogeneous. This serum constitutes of heterogeneous antibodies. Heterogeneous antibodies म्हणजे काय, तर कंप्राइजिंग ऑफ मिक्सचर ऑफ अँटीबॉडीज. त्याच्यामध्ये सिंगल स्पेसिफिसिटी असलेल्या अँटीबॉडीज असणार आहेत. वेगवेगळ्या स्पेसिफिसिटी असलेल्या अँटीबॉडीज तिथे प्रेझेंट असतील, म्हणजे हेट्रोजिनस अँटीबॉडीज प्रेझेंट असतील. इथे लक्षात, each antibody specific for one epitope, and so such a mixture of antibodies are known as the polyclonal antibodies. Such a mixture of antibodies are called as the polyclonal antibodies. समजतंय का? The pathogens they carry or they have multiple epitopes on their surface. Each epitope induce proliferation and differentiation of B lymphocytes. That is, this induce the proliferation and differentiation of variety of B cell clones. So this variety of B cell clones are able to produce the variety of antibodies with different specificity, and so resulting serum constitute mixture of antibodies or heterogeneous antibodies, and each antibody is specific for one epitope. प्रत्येक इपिटोप साठी एक स्पेसिफिक अँटीबॉडीज आहेत. असं मिक्सचर ऑफ अँटीबॉडीज तिथे तयार होईल त्या सीरम मध्ये. पेशंटचं जर सीरम कलेक्ट केलं तर सिंगल स्पेसिफिसिटी असलेल्या, म्हणजे एकाच इपिटोपच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज सापडणार नाही, तर वेगवेगळ्या इपिटोप, म्हणजे सेम पॅथोजन पण त्याच्या सरफेसवर जे वेगवेगळे इपिटोप्स आहेत त्याच्या अगेन्स्ट वेगवेगळ्या अँटीबॉडीज तिथे तयार झालेल्या असतील. आणि अशा मिक्सचर ऑफ अँटीबॉडीजला किंवा अँड्रोजिनस अँटीबॉडीजला आपण काय म्हणतो, पॉलीक्लोनल अँटीबॉडीज. पॉली मीन्स मेनी, क्लोनल्स मीन्स वेगवेगळ्या मेनी बी सेल क्लोन पासून तयार झालेले अँटीबॉडीज मीन्स पॉलीक्लोनल अँटीबॉडीज. पॉली मीन्स मेनी, क्लोनल मीन्स बी सेल क्लोन्स. इथे लक्षात, many B clone cells are involved in production of antibodies, so the antibodies are known as the polyclonal antibodies. आणि लक्षात, समजलंय का polyclonal antibodies? polyclonal antibodies समजलंय का? Yes. समजतंय का? लेफ्ट का होता है स्टूडेंट्स? समजलंय का पॉलीक्लोनल अँटीबॉडीज? तर आपण मोनोक्लोनल अँटीबॉडीज बघूया. लक्षात, when particular B cell is cloned into multiple copies of plasma B cells. When particular B cell is cloned into multiple copies of B cells, so that they will produce only one kind of antibodies, that is antibodies with same specificity. And so the antibodies produced from a single clone of B cell are called as the monoclonal antibodies. For example, ही जी पॅथोजन आहे त्याच्यावर हा जो स्पेसिफिक इपिटोप असेल, आता तो इपिटोप मी थोडासा मोठा दाखवलाय पण ऍक्च्युली स्मॉल एरियाज असतात, त्याच सरफेसचा एक पार्ट असतो. सो ह्या इपिटोपच्या अगेन्स्ट जेव्हा एक पर्टिक्युलर बी सेल ऍक्टिव्हेट होते, त्याचं क्लोनल एक्सपान्शन, त्याचं जेव्हा क्लोनल एक्सपान्शन होतं, क्लोनल एक्सपान्शन म्हणजे काय, प्रोलिफरेशन होईल, त्याच्या सेम एक्झॅक्ट कॉपीज तयार होतात, त्याची सेल डिव्हिजन होते, प्रोलिफरेशन होते, आणि त्याच्या जेव्हा बी सेल क्लोन्स तयार होतील त्या सगळ्या बी सेल क्लोन्स ज्या अँटीबॉडीज तयार करतील त्या सगळ्या अँटीबॉडीज फक्त आणि फक्त ह्या इपिटोपला जाऊन बाइंड होतील. त्याच्या लक्षात, दॅट इज
अँटीबॉडीज प्रोड्यूस फ्रॉम सिंगल क्लोन ऑफ बी लिम्फोसाइट. ह्या बी एकाच क्लोन पासून, ह्या एकाच बी लिम्फोसाइट पासून जे क्लोन्स तयार झालेले आहेत बी सेलचे, म्हणजे ह्या सेलची पुढे सेल डिव्हिजन झाली आणि त्याच्या एक्झॅक्ट कॉपीज तयार झाल्या आणि त्या एक्झॅक्ट कॉपीजचं पुन्हा डिफरन्शिएशन होऊन प्लाझ्मा बी सेल झाल्या. त्या प्लाझ्मा बी सेल्स ज्या अँटीबॉडीज तयार करतील त्या अँटीबॉडीज फक्त आणि फक्त ह्या इपिटोपला जाऊन बाइंड होतील. दॅट इज दिस ऑल अँटीबॉडीज हॅव सिंगल स्पेसिफिसिटी. इथे लक्षात. अँड सो such antibodies are known as the monoclonal antibodies. Mono means single, clonals means B cell clones. एका सिंगल क्लोन पासून तिचं पुढे सेल एक्सपान्शन होणार, त्याचा नंबर वाढणार, पण तयार कोणापासून झाला तर सिंगल ओरिजिनल सेल पासून. इथे लक्षात. मग अशा सेल्स बी सेल्सनी तयार केलेल्या अँटीबॉडीज दे आर नोन ॲज द मोनोक्लोनल अँटीबॉडीज. आले लक्षात. दिस मोनोक्लोनल अँटीबॉडीज हॅव wide applications in medical as well as immunological techniques. They are required for many diagnostic and therapeutic purposes. Like ELISA. ELISA तुम्ही शिकलात, मला वाटतं झालंय ELISA. ELISA झालंय का? कुठे शिकलाय का ELISA? ELISA टेक्निक ऐकलंय का? येस. किंवा जे वेगवेगळे डायग्नोस्टिक टूल्स असतात, डायग्नोस्टिक मेथड्स असतात सिरोलॉजिकल, की जे पॅथॉलॉजिकल लॅब्स मध्ये एखादा पॅथोजन आयडेंटिफाय करण्यासाठी अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन्सची मदत घेतली जाते. जसं ELISA असेल, RIA, रेडिओ इम्युनो असेल, किंवा हे झालं की तुम्हाला मॅडमनी शिकवलं, मला वाटतं वाडीकर मॅडमनी. येस. इलिस्पॉट वगैरे, ELISA, सँडविच ELISA, परवा एक्झाम दिलेली आहे तुम्ही भारती. येस. झालंय ना. वाडीकर मिसने घेतलंय ते. येस, म्हणजे झालंय ना तुमचं टेक्निक्स. मग ह्या टेक्निक्स मध्ये तुम्ही ज्या अँटीबॉडीज वापरल्या जातात त्या अँटीबॉडीज कशा असतात? मोनोक्लोनल अँटीबॉडीज असतात. म्हणजे जो पॅथोजन आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट त्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा जो अँटीजनच्या अगेन्स्ट त्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज तयार केल्या जातात. इथे लक्षात. सो दिस मोनोक्लोनल ऑल्सो दे आर युज्ड इन कॅन्सर थेरपी और ट्युमर थेरपी. कॅन्सर ट्रीटमेंटसाठी सुद्धा ह्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज खूप महत्वाच्या असतात. ऑटोइम्युन डिसीजेस, मला वाटतं शिकताय तुम्ही ऑटोइम्युन डिसीजेस. हायपर सेन्सिटिव्हिटी नंतर मॅडमने शिकवलेलं असेल ऑटोइम्युन डिसीजेस बद्दल. सो त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा ह्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज लागतात. समजले इथपर्यंत. सो डिफरन्स लक्षात आलाय का बेसिकली मोनोक्लोनल अँड पॉलिक्लोनल अँटीबॉडीज. येस. पॉलिक्लोनल अँड मोनोक्लोनल. पॉलिक्लोनल म्हणजे काय? वेगवेगळ्या बी सेल्स ऍक्टिव्हेट होतात, त्यापुढे प्रोलिफरेट डिफरन्शिएट होतात आणि मग अशा वेगवेगळ्या क्लोन्स पासून तयार झालेल्या बी लिम्फोसाइटनी तयार केलेल्या अँटीबॉडीज म्हणजे पॉलिक्लोनल अँटीबॉडीज. बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ मिक्सचर ऑफ अँटीबॉडीज और these are heterogeneous antibodies consist of mixture of antibodies. इथे लक्षात. mixture of antibodies means what? That is these antibodies have different specificity. काही अँटीबॉडीज एका स्पेसिफिक इपिटोप 1 ला बाइंड होतील, काही अँटीबॉडीज इपिटोप 2 बाइंड ला होतील, म्हणजेच काही रेक्टँग्युलर इपिटोपला बाइंड होतील, काही सर्क्युलर इपिटोप्सला बाइंड होतील, काही ट्रायंग्युलर इपिटोपला बाइंड होतील. अर्थात हे शेप आपण फक्त डायग्रामॅटिकली तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी वापरलाय. शेप्स दाखवतोय कारण का त्यांच्यामधलं जे केमिकल डिफरन्सेस आहेत तिथे लक्षात, त्याच्यानुसार त्या अँटीबॉडीज तयार होत असतात. काही ऑलिगोसॅकराइड रेसिड्यूज किंवा शुगर रेसिड्यूजच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतील, काही ग्लायकोप्रोटीनच्या अगेन्स्ट, काही लिपोप्रोटीनच्या अगेन्स्ट. म्हणजे प्रोटीन मधला जो अमिनो ऍसिड सिक्वेन्स आहे तो त्या इपिटोप मध्ये, प्रत्येक इपिटोप मध्ये डिफरंट असेल आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रक्चर त्या अँटीबॉडीज वर डिफरंट असेल आणि त्यामुळे त्या अँटीबॉडीची स्पेसिफिसिटी वेगळी असेल. आणि लक्षात. समजतं का? त्या अँटीबॉडीजला आपण म्हणतो पॉलिक्लोनल अँटीबॉडीज. आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे काय? की ज्या सिंगल बी सेल क्लोन पासून तयार झालेल्या आहेत, की ज्यांनी ज्या अँटीबॉडीज तयार करतील त्या सगळ्या अँटीबॉडीची स्पेसिफिसिटी सेम असेल. दे हॅव सिंगल स्पेसिफिसिटी. लक्षात. दे आर एबल टू जॉईन और एबल टू बाइंड विथ सिंगल इपिटोप. आले लक्षात. अँड सो दिस antibodies are known as the monoclonal antibodies, and these monoclonal antibodies have wide application in diagnostic and therapeutic field. So in laboratory we can produce or we can synthesize these monoclonal antibodies. इथे लक्षात. जेव्हा आपल्याला डायग्नोस्टिक थेरॅप्युटिक पर्पज साठी हे अँटीबॉडीज लागतात तेव्हा त्यांचं प्रोडक्शन किंवा सिंथेसिस हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. अँड सो वी कॅन प्रोड्यूस दिस मोनोक्लोनल अँटीबॉडीज
in laboratories. So let's see the history for the production of monoclonal antibodies. In 1975, the George Kohler and Cesar Milstein devised a method for preparing monoclonal antibodies. First time these two scientists, Kohler and Milstein, have devised a method for preparation of or synthesis of monoclonal antibodies. Okay, and for this work, they shared the Nobel Prize in 1984 in medicine and physiology. Okay, the method, the technique they have developed or devised is known as the hybridoma technology. The technique or the method. Yes, मॅडम जॉईन झालात का? हो अगं आताच ते ह्याचं लेक्चर आहे ना व्हिज्युअल प्रॅक्टिकलचं. हा ठीक. हा मग ते मी घेईन म्हणते आज. ओके, मी ते स्टॉप करते, हा पॉइंट पूर्ण करते. सो फॉर दिस work, these two scientists, Kohler and Milstein, they shared a Nobel Prize with Niels Dach in medicine and physiology. And this technique or the method they developed is known as the hybridoma technology. आता याला hybridoma technology का म्हणलं तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो वी विल स्टॉप हिअर. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. जेव्हा प्रॅक्टिकलला येतात तेव्हाही विचारू शकता किंवा मेसेज करून विचारू शकता. ओके, थँक्यू. विल स्टॉप. Okay, so again with you for continuing the lecture about the adenoviruses, reproduction of the adenovirus. So I will just be presenting with the screen. Just 1 second. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? एक 2 सेकंद ना. थांबा जरा, एक 2च मिनिटं.
जरा थोड्या वेळच थांबा, माझी स्लाइड शेअर होत नाहीये. 1-2च मिनिटं थांबा, मी कोणाला तरी बोलून घेते. हा हॅलो, जरा इकडे येते का रिसर्च रूम मध्ये? मला जरा स्लाइड शेअरिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय बस. स्लाइड म्हणजे हे पीपीटी शेअर होईना झालीये. हा हो, ओपन केलीये ओपन. मग काय गोळ झालाय मला काही कळे नाही. येतेस का? हा हा. हे बघ आता, हे बघा, काय मला कळेना. हे बघ, हे असं तर दिसतंय. ओपन करायचं इथे वरती घेऊन. ही मीटिंग घेतली ना. प्रेझेंट होती की इथे. यू आर प्रेझेंटिंग. असं म्हटलंय पण हे दिसत नाहीये का? स्क्रीन दिसत नाहीये, म्हणजे पीपीटी दिसत नाही. माऊस नाही ना. माऊस नाही ना मला, मी घेतलंच नाही. खाली नाही ना. मी एंटायर स्क्रीन म्हणते. तेवढी विंडो आहे ना ती. ही पीपीटी आहे ना तुमची. ओपन कर. हीच गाडी मगाशी ज्या लेक्चर झाला ना त्यावेळेला मला ती क्लोज करायचं नाही करायचं ह्याच्यात ते राहूनच गेलं तसंच. माझं डेस्कटॉप वरती आहे पीपीटी अजून. ती ओपन होईल का? ती करूयात ना. ह्या पीपीटीचं काय? आणि ह्याचे असे का प्रॉब्लेम्स येतात मला काही कळेना. कुठे आहे ते? ठीक आहे, त्याचा शॉर्टकट काय झाला त्याच्यामुळे बहुतेक. इथे स्टिक क्लिक केलीस ना ओपनच होत नाही ती. थांब ह्याच्यात बघूया डाउनलोड्स मध्ये असं ते ओपन करून. ही परत हे करू, ओपन करू, इथनच करू ओपन. खराब झालं.
खाल्लं काहीतरी. ही ओपन आहे ना ही पीपीटी. बरं ठीक आहे, आता आपण तुमचा स्वतःचा हा आहे ना, त्याच्यामध्ये जिथलं डाउनलोड तुम्ही मेल अटॅच केले ना, तिथून हे करा आणि स्क्रीन शेअर करा. ओपन करायची गरज नाही, तिथं आता तुम्हाला स्क्रोल करावं लागेल पीपीटी डाउनलोड. कुठे हा इथे आहे. मी काय करू, अशी क्लिक करतो. थोडीशी इथनं स्क्रोल करत करत तुम्ही प्रेझेंट करा. इथे एंटायर स्क्रीन म्हणा प्रेझेंट मीटिंग मध्ये जाऊन इथे आहे. हे क्लिक करू. हा इथे या आपल्या इकडे दिसायला हवं. आता इथे प्रेझेंट करा एंटायर स्क्रीन किंवा टॅब म्हटलं तरी चालेल. हे टॅब म्हणलं ना तरी चालेल. त्याच्यामध्ये आता तुमची जी ही शेअर. ही डायरेक्ट झाले का विचारून. Hello, students, can you see the screen? Yes? येस मिस. Okay. आता असं करा. इथून स्क्रोल करायचं किंवा इथून शेअर. ठीक आहे. काय असा प्रॉब्लेम झाला काही कळलं नाही. ठीक आहे, मगाशी जे आपण आलो होतो, आता लक्ष द्या बरं का. आपण बरेचसे पॉइंट्स कव्हर अप केलेले आहेत आणि मगाशी आपण कुठपर्यंत आलो होतो, तर अटॅचमेंट पर्यंत आलेलो होतो. हे सगळे पॉइंट्स आपण बघितलेले आहेत. हे बघितलेले आहेत. रिप्रोडक्शनचे सायकलचे आपण अटॅचमेंट आणि पेनिट्रेशन हे पॉइंट्स पण बघितलेले आहेत. अटॅचमेंट हे बघितलेले आहेत. 12 फायबर्स कसे असतात ते बघितले. MSc क्लास 1 मॉलिक्युलचे अटॅचमेंट होते फायबर बरोबर किंवा CAR प्रोटीन बरोबर अटॅचमेंट होते, हे आपण गेल्याला बघितलेलं आहे. आणि पेनिट्रेशन पण बघितलेलं आहे. पेनिट्रेशनचं पण आपण बघितलेलं आहे. ओके. आणि पेनिट्रेशनचा आपण फिगर पण बघितलेला आहे. हे पहा, ही फिगर आपण मागच्या लेक्चरच्या वेळेला या फिगर पर्यंत आपण बघितलेलं आहे. पण आता थोडंसं अनकोटिंग बद्दल आपण बघूयात. अनकोटिंग बद्दल दिसतेय ना सगळ्यांना स्लाइड? हा, प्रेझेंटेशन सगळ्यांना दिसतंय का? येस, ऑल ऑफ यू. हॅलो हॅलो हॅलो. हो मिस, दिसते हा, स्लाइड. ठीक आहे, चालेल. So now the next point of the reproduction of the cycle is uncoating. म्हणजे एकदा का व्हायरस आतमध्ये गेला की त्याचं अनकोटिंग कसं होऊ शकतं, तो तर एंडोसाइट म्हणून तो गेलेला आहे. सेल मेम्ब्रेनचं कोटिंग आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये व्हायरस पार्टिकल आहे. सो व्हॉट हॅपन्स when such a type of particle, virus particle, which is you can say coated with the cell membrane, enters inside the cytoplasm. So uncoating which occurs after the penetration, where the capsid is removed and the virus genome, it comes within the cytoplasm, which is in the form of nucleoprotein complex. So pentons that are present in the virus, they are removed due to the pH drop within the vesicle. Vesicle मध्ये आपण बघितलेलं आहे की pH हा कमी झालेला असतो vesicle मध्ये. So the capsid is released and the capsid travels to the nucleus via microtubules. The toxicity activity of the proteins, it is responsible, activity of the pentons is responsible for the rupture of the vesicle.
म्हणजे व्हायरल पार्टिकल जरी आत एनगल्फ झालेला असेल, सेल मेम्ब्रेनचं कोटिंग जरी त्याला असेल, तरी सुद्धा पेंटॉन्सची जी सायटोटॉक्सिक कॅपॅसिटी असते त्याच्यामुळे जे सेल मेम्ब्रेनचं वेसिकल असतं ते वेसिकल ब्रेक होतं. It is responsible for rupturing of the vesicle of the cell membrane, and partially uncoated particle it is released into the cytoplasm. And after that there is a pH drop within the vesicle, and therefore the pentons are removed due to the pH. After rupturing of the vesicle, whatever the pH is maintained in the cytoplasm and remaining part of the vesicle, this will remove the pentons, and the genome, after this uncoating, it enters inside the nucleus through nuclear pores. The whole process of penetration, attachment, penetration, uncoating, and you can achieving of the destiny of the genome inside the nucleus. This whole process requires approximately 2 hours at 37 degrees centigrade, and this process does not occur at 0 degrees centigrade. So finally, viral DNA complex with histone protein may attach to the nuclear matrix for the replication. Okay, and we will discuss about the replication in the next you can say slides. So up to this point we have seen during the last lecture. So endosome pH is quite less, so over here this is dissolved, and through the microtubules, and this is the nucleus of the cell. This is the cell. This is an entire cell to which the virion particle attaches, to which that adenovirus attaches. And when it is engulfed by the cell membrane, which forms an endosome, then this cell membrane is dissolved due to the cytotoxic activity of the pentons. And due to the decrease in the pH, the pentons are also dissolved. And before dissolution, these pentons are transported just near the vicinity of the nucleus. And now when the pentons are dissolved due to the pH of the cytoplasm and the endosome, which is quite low, this will result in the penetration, the nucleic, when this is dissolved, pentons are dissolved, the capsid is dissolved, the nucleic acid, it penetrates inside the nucleus. So this is the DNA, double-stranded DNA. It penetrates inside the nucleus of the cell, eukaryotic cell, via nuclear pores. Nucleus वरती nuclear pores जे असतात, इथून हा न्यूक्लिक ऍसिड आतमध्ये पेनिट्रेट झालेला तुम्हाला दिसतो. Okay, now we will see about the DNA replication and gene expression. So let's see. So आता एकदा का व्हायरल डीएनए हा सेलच्या न्यूक्लियस मध्ये गेला, न्यूक्लिअर मेम्ब्रेन्सच्या तिथून पास आउट होऊन न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स थ्रू गेला की नंतर काय होतं, तर हा तर जेनेटिक मटेरियल आहे. एडेनोव्हायरसचा हा जेनेटिक मटेरियल, डबल स्टँडर्ड डीएनए. मग तो जेनेटिक मटेरियल जो आहे, हा जेनेटिक मटेरियल नॉर्मल सेल्स की ज्याला त्यांनी इन्फेक्ट केलेलं आहे त्या सेल्सची सगळी मशिनरी वापरून स्वतःचे पार्ट्स जे आहे डीएनए सिंथेसाइज करणार, स्वतःचे प्रोटीन सिंथेसाइज करतो, परत ते असेंबल करतो आणि रिलीज होतो स्वतः. तर दिस इज नोन ॲज द रिप्रोडक्शन सायकल. आणि मग what is the role of different types of genes, different types of proteins that are produced? This we will be seeing in biosynthesis of DNA, replication and gene expression. So adenovirus intracellular biosynthesis
It is divided into early phase and the late phases, with the late phase occurring when viral DNA replication begins. Normally, the structural proteins are the major proteins synthesized during the late phase. म्हणजे सुरुवातीचे फेज, अर्ली आणि लेट फेज आपण म्हणतो की इंट्रासेल्युलर बायोसिंथेसिस मध्ये. तर अर्ली फेज मध्ये नेहमी व्हायरसेसच्या लक्षात ठेवायचं की ड्युरिंग द अर्ली फेज there is the replication of the genetic material, DNA replication takes place, and the late phase of synthesis includes the production of the cellular proteins, production of the capsid proteins, the structural proteins. So for the you can say synthesis of the structural proteins which occur as a late phase, rapid shutdown of the protein synthesis and gradual inhibition of the cell DNA synthesis follows. म्हणजे काय की डबल स्टँडर्ड DNA ज्यावेळेला आतमध्ये जातो सेलमध्ये किंवा सेलच्या न्यूक्लियस मध्ये, तर दिस इट एन्श्युअर्स दॅट की ज्या सेलला तो अटॅक करतो त्या सेलचं प्रोटीन सिंथेसिस हे शट ऑफ झालं पाहिजे आणि त्याचं स्वतःचं डीएनए सिंथेसिस किंवा डीएनए रेप्लिकेशन हे सुद्धा कमी झालं पाहिजे किंवा हे सुद्धा नाही झालं पाहिजे. अशा प्रकारचे मेसेजेस किंवा अशा प्रकारचे प्रोटीन मॉलिक्युल्स हे अर्ली फेज ऑफ सिंथेसिस मध्ये प्रोड्यूस केले जातात. म्हणजे काय तर डीएनए ज्यावेळेला न्यूक्लियस मध्ये जातो सेलच्या, त्यावेळेला या डीएनए वरती असे काही कोडॉन्स असतात की जे कोडॉन्स रीड केल्याने काही प्रोटीन्स तयार होतात आणि हे प्रोटीन्स काय करतात तर होस्टचा जो डीएनए आहे त्या डीएनए वरती ऍक्ट होऊन त्याच्या स्वतःचं म्हणजे सेलच्या डीएनएचं सिंथेसिस थांबवलं जातं आणि त्याचं प्रोटीन सिंथेसिस जे सेलसाठी लागणार आहे, सेलच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होण्यासाठी लागणार आहे, ते प्रोटीन सिंथेसिस हे थांबवलं जातं. सो वी विल जस्ट सी हाऊ द जीनोम, adenovirus genome is expressed and how it is expressed in a very highly and a controlled fashion, and how the expression of the genes, how the function of the genes takes place. So there are three essential phases during the DNA expression of the adenovirus in the nucleus of the cells, that is the immediate early synthesis, and the late synthesis phase. So there is only one intermediate early messenger RNA transcript called the EIA. This messenger RNA is translated to yield a protein which is important for transcriptional activation of the early genes. म्हणजे काय, डीएनए ज्या वेळेला न्यूक्लियस मध्ये जातो, सेलच्या न्यूक्लियस मध्ये जातो, त्याच्यापासून मेसेंजर आरएनएचा ट्रान्सक्रिप्ट तयार होतो एक, त्याला ट्रान्सक्रिप्टला काय म्हणतात EIA. दिस मेसेंजर आरएनए ट्रान्सक्रिप्ट it is translated to yield a protein which is important for transcriptional activation for the early genes. म्हणजे प्रोटीन हा जो तयार होतो सुरुवातीला तो त्याच जीनचं ऍक्टिव्हेशन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ओके, सो दिस इज अबाउट द रोल ऑफ द proteins and the phases of the gene expression. So you can see in this tabular format, that is, this is the phase, these are the genes transcribed, and this is the function of the proteins. Okay, so as I told you, there are three stages of the expression of the double stranded DNA or the genome of the adenovirus. First is immediate early stage, where messenger RNA early transcript is produced.
and as it is described, it results in transcriptional activation of the early genes. Next is the early phase, in which E1B, E2A, E2B, E3, and E4. These are some of the viral proteins which are formed. And these viral proteins, what are the roles? The viral proteins produced from these genes themselves. They take the control of the host and move the cell to the S phase. The S phase मध्ये काय होतं तर this results in the synthesis phase. Okay, and thus inactivate the host immune system to allow it for virus growth and DNA replication. म्हणजे अर्ली फेज मध्ये हे जे प्रोटीन्स तयार होतात, या प्रोटीन्समुळे काय होतं, सेलची एस फेज कडे शिफ्टिंग केलं जातं. दूसरा रोल काय आहे, तर होस्ट इम्यून सिस्टम जी आहे, विच विल बी रिझल्टिंग इन डिस्ट्रक्शन ऑफ द व्हायरल पार्टिकल. This is inactivated so that the virus particle now is free to replicate itself, and this inactivation results in allowing the virus growth and DNA replication. And in the late phase, various virion proteins are produced which are responsible for the production of the structural proteins. That is the production of the capsid proteins. Next is early transcription. It involves the formation of messenger RNA from the virion DNA before the onset of replication. It involves 5 regions. That is as we have seen over here, E1A. In the previous slide also we have seen this. E1B, E2, E3, and E4. So we will see the roles of each of these regions and the proteins that are produced. So you can see over here, E1A, it allows the transcription and induces the host cell to enter the S phase. आपण हे पाहिलेलं आहे. E1B, it induces the cell growth and cooperation with E1A. E2, which is E2A and E2B, it encodes 3 proteins. These include the DNA polymerase, the TP and DNA binding protein. And these proteins are involved in DNA replication, transcription, and modulation. E3, this is the region which modulates the immune response against the virus and involved in the virus release also. It involves in transcription, E4, and regulation and transition from early to late gene expression, messenger RNA transport, shut off the host gene expression, viral DNA replication, and assembly of the virion. So this is the role of various DNA regions and the role of the proteins that are produced by these regions. So DNA replication next. After immediate and early synthesis of proteins which are translated, DNA replication begins. DNA replication हे early proteins किंवा early regions चं translation झालं आणि त्याचे proteins produce झाले की या proteins च्या मदतीने त्यांच्या दिलेल्या सिग्नलनी DNA replication ची सुरुवात होते. So DNA replication requires that the host cell should move to the S phase and accumulation of E2 gene products. Inverted terminal repeats, they serve as origin of replication. आपण बघितलेले होते inverted terminal repeats या जीनोम मध्ये असतात. हे आपण आधीच्या स्लाइड्स मध्ये बघितलेले होते आणि आता पुढच्या स्लाइड्स मध्ये पण आपण ते पाहू. Next is the E2 product, that is the pre-terminal protein, PTP, and DNA polymerase binds to the origin
and initiates the DNA synthesis. The PTP serves as a primer. The PTP, it is later cleaved to a 55 kilodalton protein, that is the TP, which remains attached to the DNA. Now replication takes place in 2 steps. Okay. So you can see over here DNA replication. So in the first step, the synthesis starts from one of the 2 terminus and progression only along only one strand. This gives a duplex containing one old and one newer strand. So over here, see. Okay, it starts at one of the 2 terminus. Okay, and it proceeds further. Okay, so this is the duplex. म्हणजे हे डबल स्टँड आहे, त्यातला एक स्ट्रँड याच्या टर्मिनल पासून रेप्लिकेशन सुरू होतं आणि इथे थांबून जातं. हे रेप्लिकेशन झाल्यानंतर one is the old strand and the other is the new strand, and this strand which remains, again it is replicated into 2. So this will become further after replication the older strand and followed by a newer strand. Okay, and so in the second step, the single parental strand advocates as the first step or forms a panhandle structure which is then replicated by the same polymerase to form a second complex. म्हणजे दुसऱ्या प्रकारे सुद्धा याचं रेप्लिकेशन होऊ शकतं. ते म्हणजे काय की सी, याचं रेप्लिकेशन डबल स्टँडर्ड डीएनए असेल तर एक जो आहे तो या पद्धतीनेच रेप्लिकेशन होऊ शकतो. वन स्ट्रँड इज यूज्ड एज अ टेम्पलेट and the other strand it is replicated. Okay, so here after replication you will see a new duplex DNA, or otherwise one of the strand it will acquire a handle shape, and here only the shape is changed. DNA is the same, and from the other end DNA synthesis occurs and it forms a linear structure. So this is how replication of adenovirus takes place. Next is the late transcription. So the late transcription, it involves the 2 delayed early genes, gene 9 and gene 5A2. Another late gene that is expressed to generate 5 families, such as late messenger RNAs L1 to L5. All these genes are involved in the production and assembly of the capsid proteins. So, हे सगळे जे लेट ट्रान्सक्रिप्शन मध्ये, लेट जीन एक्सप्रेशन मध्ये जे काही फॅमिलीज प्रोड्यूस होतात, 5 families of late messenger RNAs L1 to L5, त्याचे जे काही प्रोटीन्स असतील त्या प्रोटीन्सचा रोल काय आहे? They are involved in production and assembly of the capsid proteins. Now the last point is assembly, that is assembly of the virion components, virion proteins. आता स्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे. तुमच्या लक्षात येते का की ज्यावेळेला व्हायरियॉन किंवा कुठल्याही व्हायरसचं रेप्लिकेशन, आपण ॲडेनो व्हायरसच्या संदर्भात बोलूया. तुम्ही कसं आहे की स्ट्रक्चर बघितलंय, पूर्ण स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चर मध्ये फक्त डीएनए आतमध्ये एंटर होतो आणि हा जो डीएनए आहे त्याच्यावरती एन्कोडेड कोडॉन्स जे आहेत त्या कोडॉन्सच्या साह्याने काय केलं जातं तर स्वतःचे पार्टिकल, स्वतःचा डीएनएचं रेप्लिकेशन तयार केलं जातं, स्वतःचे कॅप्सिडचे कॉम्पोनंट्स तयार केले जातात, कॅप्सोमर्स तयार केले जातात आणि हे सायटोप्लाझम मध्ये तयार झाल्यानंतर वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये नंतर परत असेंबली केली जाते आणि एक अखंड व्हायरियॉन तयार केला जातो. असे अनेक व्हायरियॉन्स केले जातात. आपण एक बघितलेलं आहे की एका सायकल मध्ये 10,000 व्हायरियॉन्स तयार होतात ॲडिनो व्हायरसचे. सो
ते झाल्यानंतर assembly, next point is of assembly, that is virus assembly involves binding of the virion components. म्हणजे वेगवेगळे प्रोटीन्स जे तयार झालेले आहेत, हेक्झागॉन झालेले आहेत, अगदी पहिल्यांदा हेक्झागॉन होण्यासाठी सुद्धा प्रोटीन्स एकत्र येऊन मग त्याचा हेक्झागॉन तयार होतो. पेंटॉन्स झालेले आहेत, वेगवेगळे प्रोटीन्स, आपण स्ट्रक्चरल सगळे प्रोटीन्स बघितलेले आहेत, ते सगळे तयार झालेले आहेत. मग ते सगळे असे विखुरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना असेंबल करण्याचं काम जे आहे ते असेंबल करण्याचे काम सुद्धा विशिष्ट प्रकारे होतं. विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, which we will see in assembly. So assembly begins in the cytoplasm and completes in the nucleus. Okay, का बरं असं का होतं बघूयात आपण. So penton and hexons assembly starts in the cytoplasm and the assembled units move to the nucleus for viral assembly. Immature capsids are assembled from pentons, hexons and other proteins in the nucleus. The DNAs enter in the capsid and mature virions are produced. म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे हे वाक्य महत्वाचं आहे. पेंटॉन्स अँड हेक्झॉन असेंबली स्टार्ट्स इन द सायटोप्लाझम. का बरं? कारण सायटोप्लाझम मध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं. मग प्रोटीन सिंथेसिसने झालेले जे काही स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स आहेत त्याची असेंबली तयार होते. त्याचा पोकळ एक स्ट्रक्चर, एक सांगाडा म्हणता येईल आपल्याला, त्याचा तो तयार होतो सायटोप्लाझम मध्ये. आणि नंतर हा जो फक्त कोट आहे, प्रोटीनचा कोट आहे, विदाउट, त्याच्यामध्ये डीएनए नाहीये, विदाउट द डीएनए, विदाउट द जेनेटिक मटेरियल, इट मूव्स इनसाइड द न्यूक्लियस. वेअर न्यूक्लियस मध्ये काय झालेलं असतं तर डीएनए रेप्लिकेशन झालेलं असतं. वेअर डीएनए रेप्लिकेशन इज ऑलरेडी हॅज बीन डन. सो एम्प्टी कॅप्सिड्स, हे जे एम्प्टी कॅप्सिड्स आहेत, एम्प्टी प्रोटीन स्ट्रक्चर्स, they are assembled from pentons and hexons and other proteins, and they move to the nucleus and the DNA enters in the capsids and mature virions are produced. Okay, now next point is release. So एवढा सगळा मॅच्युअर व्हायरियन तयार झाल्यानंतर सेलच्या बाहेर तो कसा पडेल तर स्पेसिफिक मेकॅनिझम of the virus release, it is not yet known, but E3 gene product, आपण हे मागं पण बघितलं मागच्या स्लाइड मध्ये, E3 gene product which is a product of 11.5 kilodaltons death protein is produced. It induces apoptosis, that is killing of the cell, deliberate suicide of the cell. And E3 protein also facilitates cell lysis, that releases the virions outside from the host cells. Okay, so this is about the total reproduction of the adenoviruses. Yes, is it okay to you all? Yes, all of you. सगळ्यांना समजलं का हे? प्रत्येकाने स्क्रीनशॉट्स काढून घेतले का? येस, बोला लवकर, बोला ना स्टुडंट्स. येस, ऑल ऑफ यू. विद्यार्थ्यांना सगळ्यांना हा पाठ समजला का? Reproduction of adenovirus, did you follow? Yes, all of you. Yes, ऐकू येतं का सगळ्यांना? येस, ऐकू आलं का स्टुडंट्स?
अबोली बिलारे, भारती यलमार, येस स्नेहा मोरे. येस. समजलं का सगळ्यांना? हो मॅम, घेतलेत आम्ही स्क्रीनशॉट पण काढून. हो, पण समजलं ना सगळ्यांना? अवघड काही नाही आहे त्याच्यामध्ये, उलट इंटरेस्टिंग आहे. हो. आणि तुम्ही स्लाइड्स आता जे स्क्रीनशॉट्स आहेत ते जर तुम्ही वाचत गेलात आणि समजून घेतलं, लगेच फ्रेश असतानाच हे करा, तर तुम्हाला काही अवघड नाही. तर जरा थोडा वेळ थांबा, आपण दुसरा एक व्हायरसला सुरू करूया, TMV व्हायरस. ओके, आताच हे रिप्रोडक्शन झालं, पण अजून आपल्याकडे कितीचं टायमिंग आहे आपल्याला? 1-2 मिनिटं. 1:56 झालेले आहेत, अजून एक 5-10 मिनिटं आपल्याकडे आहेत. 2:05 आपलं टायमिंग संपतंय. ओके, तर मी थोडं अजून एक हा पॉइंट तुम्हाला समजला असेल तर तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही येस, यू प्लीज leave your comments over here. Rishikesh Deshmukh has said that yes, he has understood. नुसतं yes नाही म्हणायचं, yes, I have understood adenovirus lecture. असं पूर्ण वाक्यात द्यायचं. So I will be back with you within a few seconds with the next presentation. Okay? थांबा, हे स्क्रीन सोडू नका. Leave your messages whether you have understood or no. And why the student strength is 33? मगाशी 44 होते, एकदम 10 जण तुम्ही कमी झालात. असं कसं ग? मगाच्या लेक्चरला सुद्धा किती, याच्या आधीच्या लेक्चरला 40 होते, 40 किंवा त्याच्याही अलीकडेच असेल. असं नाही करायचं ना. जस्ट आय विल बी जॉईनिंग अगेन. परत जॉईन होते मी, तुम्हाला एक PPT उघडते आणि
Hello, all of you. Hello, Sneha More, Aboli Birlare. Hello. Hello. Hello, ma'am. हा ओके बरं आहे बघा आपला एक जो होता तो पॉइंट संपलेला आहे पण दुसरी एक माझी TMV रिप्रोडक्शनची सायकल जी होती किंवा PPT जी होती ती जरा नाही मला नाही उघडता आलेली पण एनिवे आज आपण एक जो सब पॉइंट होता तो आजच्या आपल्या दोन्ही लेक्चर्स मध्ये आपण संपवलेला आहे आता आपली वेळ पण झालेली आहे दॅट डझंट मॅटर पण आधी आपण जो रिप्रोडक्शन ऑफ ॲडिनो व्हायरस हा जो पॉइंट होता त्याचे सगळे ॲस्पेक्ट्स आपण क्लिअर केलेले आहे आय होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड द लेक्चर अँड please see that you leave your comments over here if you have understood the lecture. Okay? So, leave your messages over here. Don't raise your hands. आजचं लेक्चर समजलं का तुम्हाला रिप्रोडक्शन ऑफ ॲडिनो व्हायरसचं येस और नो येस does this mean that you have not understood the lecture? Yes, Tanvi Kale, Aboli Bhilare. Yes, Siddhi Shinde, Manali Maske. Yes. So you start studying the reproduction of adenoviruses. So you will be asked about you can say short notes or essay type questions with diagrammatic representations or any one part of the reproductive cycle can be asked on your for your examinations that is end semester examinations. तसं या लेक्चर मध्ये 2 लेक्चर्स आपण घेतले आणि या 2 लेक्चर्स मध्ये रिप्रोडक्शन ऑफ ॲडिनोव्हायरसेस आपण संपवलेला आहे आणि तुम्ही जर स्वतःहून अभ्यास करून बघाल तर इंटरेस्टिंग आहे पार्ट आणि सगळे पॉइंट्स त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत तर आता प्रश्न काय आहे की यू शुड बी व्हेरी सिन्सिअर इनफ तर आत्ताच तुमच्याकडे स्क्रीनशॉट्स आहेत तर घरी बसल्या बसल्या सगळे परत एकदा नोट्स वाचल्या स्क्रीनशॉट्स म्हणजेच तुमच्या नोट्स समजायच्या आता कारण PPTs आम्ही अशा करतो की त्याच्या नोट्स तुमच्या रेडीमेड नोट्ससाठी तुम्हाला इकडे तिकडे पाहावं लागणार नाही त्याचाच आधार घेऊन तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची आहे ओके तर या पोर्शन्स वरती क्वेश्चन्स विचारले जाणार जे स्वतः आता शेवटी जे क्वेश्चन्स होतील आधीच्या पोर्शन वरती क्वेश्चन्स बरेच विचारून झालेले आहेत याचा अर्थ त्याच्यावर प्रश्न विचारणार नाही असं नाही सगळ्या सिलेबस वरती जो काही कव्हर होईल त्याच्या सगळ्यावरती क्वेश्चन्स असणार आहेत फक्त आता प्रश्न असा आहे की यू शुड बी प्रेझेंट इन ग्रेटर नंबर्स जवळजवळ 77 ची संख्या आहे आणि तुम्ही 44 वगैरे प्रेझेंट राहताय आणि आताच्या लेक्चरला तर तुम्ही तुमचा कोणता व्हिज्युअल प्रॅक्टिकलचा आताचा सेशन होता ज्याचं मी लेक्चर घेतलं तर व्हर्च्युअल प्रॅक्टिकल वगैरे जे असतात त्या प्रॅक्टिकल्सला सुद्धा तुमची संख्या असणं गरजेचं आहे ओके सो शुड आय लिव्ह नाव आता मी स्क्रीन वरून ऑफ होते आणि आय विल लीव्ह द मीटिंग नाव सो यू बेटर स्टार्ट स्टडिंग ओके
आताचे जे पॉइंट झालेले आहेत ते तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे.